नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी अध्यापक निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। स्पर्धा परीक्षेसाठी असणाऱ्या मराठी व्याकरणातील तुम्हाला ज्ञात नसणाऱ्या बऱ्याचशा संकल्पना मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आजपासून सादर करत आहे। आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सर्वात महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या भागामध्ये आपण एक महत्त्वाचं प्रकरण पाहणार आहोत। त्या प्रकरणाचं नाव आहे वर्णविचार, वर्णमाला किंवा मुळाक्षरमाला। त्यामध्ये अंतर्भूत घटना असणारे घटक जे आहेत, 4 घटक ते या भागामध्ये आपण पाहणार आहोत। त्यामध्ये बघा अक्षर, 2 शब्द, 3 वाक्य आणि 4 वर्ण आपण या भागामध्ये पाहणार आहोत। वर्णाची 4 नावे आहेत बघा। वर्ण त्यालाच मूलध्वनी, त्यालाच ध्वनी रूपे किंवा स्वन असे म्हणतात। त्यातला पहिला भाग आपण आता पाहूया। पहिला भाग आहे अक्षर। अक्षर यामध्ये 2 भाग आहेत बघा। यामध्ये अ वेगळा आहे आणि क्षर। बघा आपण याच्या आधी या संकलित शब्दाची फोड करून घेऊया। अक्षराचं दुसरं नाव आहे ध्वनी चिन्हे। आता यामध्ये बघा अ म्हणजे काय ते पहिल्यांदा पाहू। अ चा अर्थ आहे नाही, नसणे किंवा नव्हे। अ हा एक स्वर सुद्धा आहे आणि त्याचा व्याकरणातील अर्थ जो आहे, व्याकरण दृष्ट्या जो अर्थ आहे त्याचा अर्थ होतो नाही, नसणे किंवा नव्हे। बघा आपण असं म्हणतो की अकारण, कारण नसताना, अव्यय, नाही व्यय, म्हणजे या कारण या शब्दाच्या आधी आपण अ जोडलं। अ हा एक उपसर्ग आहे, याला मराठी व्याकरणामध्ये अव्यय, बघा अव्यय, व्ययाच्या आधी आपण अ जोडलं त्याला आपण उपसर्ग असं म्हणतो। उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी एखादा प्रत्यय किंवा अक्षर जोडणे, त्याला उपसर्ग म्हणतात। इंग्लिश मध्ये याला प्रिफिक्स असं म्हणतात। म्हणजे समजलं तुम्हाला अ म्हणजे काय? या अक्षर या शब्दातील जो अ आहे त्याचा अर्थ नाही, नसणे किंवा नव्हे। आणि मग आता क्षर, दुसरा शब्द जो आहे त्यातला तो क्षर बघा। क्षर म्हणजे काय बघा? क्षर म्हणजे नाश किंवा नष्ट होणारे। क्षरचा अर्थ काय होतो? नाश किंवा नष्ट होणारे। आता या संकलित शब्दाचा जो अर्थ आहे, संकलित शब्दाचा त्याचा अर्थ होतो नाश किंवा नष्ट होणारे। आता मग आपण सविस्तर व्याख्या पाहूया। याचा या संकलित शब्दाचा अर्थ आपण पाहिला। अक्षर म्हणजे नाश किंवा नष्ट न होणारे असं आपण पाहिलं। आता संकलित शब्दाची जी या अक्षर या शब्दाची जी मूळ व्याकरणिक व्याख्या आहे ती पाहणार आहोत। एकूण 4 व्याख्या इथे मी दिलेल्या आहेत बघा। पहिली व्याख्या आहे आपल्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा म्हणजे अक्षर होय। आपण जे आवाज काढतो, आपण जे ध्वनी काढतो त्या ध्वनीच्या खुणा म्हणजे अक्षर होय। खून, खून असं 2 याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे, पुढे बघा तुम्ही बघू शकताय। काही जण खून न लहान लिहितात किंवा वाचतात, तर ते लहान न नाही आहे, तर मोठं न आहे। हे बारीक बारीक संकल्पना, बारीक बारीक शब्द आपण पाहणं गरजेचं आहे। अलीकडे तुम्हाला परीक्षेमध्ये व्याख्या सुद्धा विचारायला लागलेल्या आहे, त्यामुळे मी अगदी ते खून जो शब्द आहे त्या खुनेचं 2 भागामध्ये आपण हे करून त्याचे अर्थ सुद्धा लिहिलेले आहेत बघा। पहिला अर्थ जो आहे तो लहान न, त्याचा अर्थ होता हा खून जो आहे लहान नचा, तो फारसी शब्द आहे, फा लिहिले कंसात, फारसी शब्द आहे। आणि मोठा न जो आहे, बाणाचा न म्हणता त्याला तुम्ही, तो जो आहे तो मराठी शब्द आहे। हा खून त्याचा अर्थ आहे हत्या किंवा रक्त, तो फारसी शब्द आहे। आणि खून न, मोठा न जो आहे त्याचा अर्थ चिन्ह किंवा संकेत। तर बघा व्याख्या काय म्हटलेली आहे, आपल्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा, आपण जे आवाज काढतो, आपण जे ध्वनी काढतो त्याच्या ज्या खुणा आहेत। तुम्ही म्हणाल सर हे खुणा असं का लिहिलेलं आहे, याला पहिला उकार का दिलेला आहे आणि तिथं मग दोघांना दुसरा उकार का दिलेला आहे? तर बघा मराठी शब्दांमध्ये जर शेवटी दीर्घत्व असेल, अंत्याक्षर दीर्घत्व असेल, दीर्घत्व म्हणजे आघात असेल मराठी शब्दांमध्ये, हे शुद्ध लेखनाचा भाग आहे, यामध्ये शेवटी जर आघात असेल, आघात याचा अर्थ दीर्घत्व असेल, अंतिम ध्वनी जर आघात युक्त असेल, दीर्घत्व असेल, तर उपांत्याक्षर, उपांत्य म्हणजे शेवटून दुसरं, उपांत्य म्हणजे शेवटून दुसरं काय होतो? ऱ्हस्व होतो किंवा ऱ्हस्व उकार किंवा ऱ्हस्व वेलांटी होते, लक्षात घ्या। म्हणजे या ना मध्ये आघात आहे, आ हा दीर्घत्व आहे, ऱ्हस्व नाही, अ हे ऱ्हस्व आहे आणि आ दीर्घ आहे, म्हणून आपण इथं खुणा म्हटलेला आहे। म्हणजे इथं आघात आला आणि आघात आल्यानंतर उपांत्याक्षर काय झालं? ऱ्हस्व झाला, म्हणून इथं मी पहिला उकार दिलेला आहे। आणि तिथं आघात आहे का बघा, त्या न मध्ये किंवा त्या न मध्ये आघात आहे का बघा, नाही आघात, म्हणून आपण त्या दोघांना सुद्धा दीर्घ उकार दिलेला आहे।
जर पुढे आघात नसेल तर काय होणार, दीर्घ उकार होणार. जर पुढे आघात नाही आहे, या न मध्ये आघात दिलेला आहे बघा, नाही, म्हणून आपण इथं दुसरा उकार दिलेला आहे. बारीक बारीक गोष्टी आपण समजून घेत पुढे पुढे जायचं आहे. शुद्धलेखन या भागामध्ये सुद्धा, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते सविस्तर पाहणारच आहोत. कशा पद्धतीने आपण ते हे करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला अत्यंत बारकाव्याने समजून सांगणार आहे. तर लक्ष द्या. आपल्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा म्हणजे अक्षर होय. ही पहिली जी व्याख्या आहे. आपण जे आवाज काढतो, ध्वनी काढतो, त्याचे खूण किंवा त्याचं जे चिन्ह असतं, त्याचं संकेत असतं, त्यालाच काय म्हणायचं, अक्षर म्हणायचं. दुसरी व्याख्या सुद्धा यालाच लागू पडते बघा. ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा म्हणजे अक्षर होय. आपण जे ध्वनी काढतो, आपण जे संकेत काढतो, संकेत म्हणजे चिन्ह, त्याचे जे लेखन खुणा असतात, लेखन चिन्ह जे असतात, त्यालाच अक्षर असं म्हणायचं. आता मी एक आवाज काढतो क. आता हा क ही एक वाटी आहे, उभा दंड आहे, हे असं आहे, परत एक वाटी आहे, इथं शिरोरेष आहे, हा मध्यदंड आहे. याची जी खूण आहे, ह्या क ची, ह्या आवाजाची किंवा ध्वनीची, आपल्या आवाजाची किंवा ध्वनीची जी खूण आहे, जे चिन्ह आहे, जे संकेत आहे, त्यालाच अक्षर असं म्हणायचं. हा एक ध्वनी काढला बघा मी. कसा, मग ही एक वाटी आहे, ही एक वाटी आहे, आणि अंत्यदंड, हा अंत्यदंड आहे, शेवटी दंड आहे. तुम्हाला दंडके सुद्धा आहेत वर्णमालेमध्ये, या प्रकरणामध्ये. अंत्यदंड, मध्यदंड, शीर्षदंड, दंड विरहित असणारे व्यंजन किंवा वर्ण, ते सुद्धा आपण पाहणार आहोत नंतर. आता बघा, आपण जे आवाज काढले, यामध्ये दोन आवाज काढलेले आहेत, क ब. हे बघा, ही अशी वाटी आहे, हा असा दंड आहे, अंतदंड, मध्ये एक रेष दिली, वरती एक शिरोरेषा दिली. ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा म्हणजे अक्षर होय. हे मी अगदी बारकाव्याने का सांगतोय, कारण अलीकडे परीक्षेला तुम्हाला व्याख्या सुद्धा विचारायला लागलेली आहे. आधी बारीक सारीक एक एक शब्दामध्ये चकवे दिलेले असतात, आणि ते चकव्यामुळे तुमचा हाकनाक एक मार्क जाण्याची शक्यता असते. म्हणून छोट्या छोट्या संकल्पना आपण त्याकडे दुर्लक्ष न करता मोठ्या करून पाहणे खूप गरजेचं आहे. म्हणून आपण हे अगदी बारकाव्याने पाहतोय बघा. ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा म्हणजे अक्षर. आपण जे ध्वनी काढलं, त्याचे चिन्ह किंवा त्याचे जे संकेत आहे, त्याचं जे चिन्ह आहे, त्यालाच आपण अक्षर म्हणायचं. मग एक अक्षर आहे, क एक अक्षर आहे, ब एक अक्षर आहे, अगदी हळ अक्षरपर्यंत पूर्ण उच्चारलेला वर्ण म्हणजे अक्षर होय. तिसरी व्याख्या बघा. आता याचीच टीप आहे इथं. पूर्ण उच्चारलेला, हे जे वर्ण आहेत बघा, क आणि ब, हे पूर्ण उच्चारलेले आहेत. आता पूर्ण आणि अपूर्ण ही काय भानगड आहे? हा क अपूर्ण कधी होतो? ज्या वेळेला हा क हलंत स्वरूपात येतो. हलंत याचा अर्थ काय, इथं खाली दिलेलं आहे मी सगळं. हलंत म्हणजे हे जे चिन्ह आहे, हे पाय मोडलेल्या स्वरूपातलं जे चिन्ह आहे, त्यालाच हलंत असं म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं, हलंत असं म्हणायचं. बघा, ते सगळं इथं दिलेलं आहे, मी नंतर तुम्हाला सांगतो, आधी समजून घ्या. म्हणजे काय म्हणतेला बघा, पूर्ण उच्चारलेला वर्ण म्हणजे अक्षर होय. आता जर आपण हे पाय मोडलेलं स्वरूप दिलं असं, क ला पाय मोडलं किंवा ब ला हलंत स्वरूपात दिलं, क ला हलंत स्वरूपात दिलं, तर हे अपूर्ण होईल. यांना मग कोण पूर्ण करतंय? तर व्यंजनांना स्वर पूर्ण करतात. मग हा पूर्ण क झाला बघा. इथं हलंत आहे का बघा, क पूर्ण क झाला. व्यंजन ही अपुऱ्या उच्चाराची असतात आणि स्वर हे पूर्ण उच्चार असतात. स्वरांना दुसऱ्या कोणाचीही मदत घ्यावीशी वाटत नाही. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात आणि व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची किंवा दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात. म्हणून त्यांना परवर्ण असेही म्हणतात. व्यंजनांना आपण ते सगळं पाहणार आहोत पुढे. व्यंजनाच्या भागामध्ये, स्वराच्या भागामध्ये स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे का असतात, ते सगळं अगदी ध्वनिमय स्वरूपात आपण मी तुम्हाला सांगून देणार आहे. इथं काय म्हणते बघा, पूर्ण उच्चारलेला वर्ण म्हणजे अक्षर. अ हा पूर्ण आहे बघा, अ हा पूर्ण आहे. क सुद्धा, आता याचा जर आपण पाय मोडला नाही, हे पूर्ण स्वरूपात आहे, हे पूर्ण स्वरूपात आहे. पूर्ण उच्चारलेला जो वर्ण असतो त्याला अक्षर म्हणायचं. आता इथं टिप दिलेली आहे बघा, ही टिप हे मी नंतर सांगतो. आधी बघा, वर्णमालेत व्यंजन वर्ण पाय मोडून किंवा हलंत स्वरूपात लिहिला जातो. आता वर्णमालेत व्यंजन वर्ण म्हटलेले, वर्णमालेत व्यंजन वर्ण जे असतात ते पाय मोडून म्हणजे हलंत स्वरूपात. हलंत म्हणजे काय मी सांगितलं, इथं पण सांगणार आहे. आणि अक्षरमालेत तसा पाय मोडून लिहू नये, म्हणून मी इथं पाय मोडून लिहिलेलं नाही बघा. वर्णमालेत म्हटलेलं आहे, वर्णमालेमध्ये पाय मोडून लिहायचं, हलंत स्वरूपात लिहायचं. हलंत म्हणजे काय ते तुम्हाला आणखी एकदा परत समजून सांगतो. आणि हे हलंत मी असंच का लिहिलं हेही सांगतो तुम्हाला. हलंत इथं न आणि त असं केलेलं आहे बघा. न आणि त
हे असं का केलं, मी हलंत असं का केलं नाही, म्हणजे वरती अनुस्वार का दिला नाही. बघा हलंत हे बघा तिथं दिलेलं आहे. वर्णमालेत व्यंजन वर्ण पाय मोडून हलंत स्वरूपात लिहिला जातो. अक्षरमालेत तसा पाय मोडून लिहिला जातो. वर्णमालेत हलंत स्वरूपात आहे, म्हणजे हलंत स्वरूपात असतो म्हणजे कसं बघा, हे असं पाय मोडलेलं आहे. आपण इथं आता पाय मोडत आहोत यांचं, म्हणजे हलंत स्वरूप देत आहोत. अक्षरमालेत तसे पाय मोडून लिहिले जात नाही. अक्षरमालेत तसं लिहायचं नाही. अक्षरमालेत ध्वनी जे असतात ते पूर्ण उच्चाराचे असतात. काय म्हणतोय बघा, अक्षरमालेत व्यंजन जी असतात ती पूर्ण उच्चाराचे असतात किंवा ध्वनी जे असतात ते पूर्ण उच्चाराचे असतात. म्हणून आपण त्यांना काय करायचं नाही, हलंत स्वरूप द्यायचं नाही. हलंत हे असंच का केलं मी, आता इथं दिलेलं आहे बघा, अंत म्हणजे शेवट आणि वरती डोक्यावर अनुस्वार असेल तर त्याचा अर्थ काय होतो ते बघा. बघा अंत जर डोक्यावर अनुस्वार असेल असा असेल तर त्याचा अर्थ काय दिलेला आहे बघा, त्याचा अर्थ दिलेला आहे शेवट. अंत शेवट. आणि जर डोक्यावर अनुस्वार असेल तर त्याचा अर्थ काय दिलेला आहे बघा, त्याचा अर्थ दिलेला आहे आत किंवा मध्ये असं दिलेलं आहे. आत किंवा मध्ये. मग बघा आपण जर असं दिलं, हलंत असं जर लिहिलं, व्यंजन हलंत परवर्ण अशी व्यंजनाची परत नावे आहेत पुढे, असं जर लिहिलं तर काय होईल. आता हे जे व्यंजन मी काढतोय त्या व्यंजनाला हलंत स्वरूप दर्शवायचं आहे. शेवटी हल चिन्ह दाखवायचं आहे. हलंत हे बघा, हल म्हणजे व्यंजन वर्ण चिन्ह आणि अंत म्हणजे शेवट. आता व्यंजन वर्ण चिन्ह दाखवायचं आहे, असंच लिहायला हवं. शेवटी एक व्यंजन हल चिन्ह, व्यंजनाला जे चिन्ह असतं ते हल चिन्ह असतं. पण शेवटी हलंत असं दिलं तर शेवटी एक व्यंजन वर्ण दर्शवण्यासाठी शेवटी एक चिन्ह येतं, त्याला हलंत म्हणायचं. आता समजा जर असं दिलं, म्हणजे असं दिलं तर काय होईल, त्या व्यंजनाच्या मध्ये कुठं तर ती हल चिन्ह येईल असं, म्हणजे बरोबर दिसेल का बघा. समजा मला प काढायचं आहे आणि इथं कुठं तरी हल चिन्ह देऊन मध्येच, किंवा मला ड काढायचं आहे तर असं मध्ये कुठेतरी देऊन चालेल का, नाही चालणार. तर आपल्याला काय करायला पाहिजे, शेवटी एक हलचिन्ह म्हणजे शेवटी हलचिन्ह द्यायला पाहिजे. मग ते ड असू दे किंवा प असू दे किंवा च असू दे, काही असू दे. म्हणून हलंत हा शब्द असाच लिहायचा, लक्षात ठेवा, असा लिहायचा नाही. अंत, आता काही वेळेला बऱ्याचशा गोष्टी चुकतात बघा, आपल्या वाचताना सुद्धा चुकतात, लिहिताना सुद्धा चुकतात. पेपरमध्ये सुद्धा, वर्तमानपत्रामध्ये, पुस्तकांमध्ये खूप चुकीचं काही वेळेला लिहिलेलं असतं. आता अंत, त्या व्यक्तीचा देहांत झाला कोरोनामुळे. आता अलीकडे ही यायला लागेल बघा बातम्या, कोरोनाचा हे सुरू आहे. तर कोरोनामुळे अमक्याचा देहांत झाला. मग आता इथं देहांत झाला हे कसं लिहिणार आपण, कसं लिहिणार बघा. हे पुढे आणि मी तुम्हाला शुद्धलेखन भागामध्ये सांगणारच आहोत. असं लिहिणार की असं लिहिणार, त्या व्यक्तीचा देहांत झाला की त्या व्यक्तीचा देहांत झाला. तर हे 2 नंबरचं आपण लिहिणार आहे, 1 नंबरचं लिहिणार नाही. कारण का, देहांत अंत म्हणजे शेवट. कोरोनामुळे त्या व्यक्तीचा अंत झाला हे लिहिणार का, कोरोनामुळे त्या व्यक्ती आतमध्ये गेला नाही. म्हणजे ह्या अशाच प्रकारचे आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. शालांत, शालांत, अव्ययांत, अव्ययांत, अशा 2 प्रकारचे. नंतर आणि मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. अंतचा अर्थ तुम्हाला समजला असेल. अंत म्हणजे शेवट, अंत म्हणजे आत. वरती अनुस्वार असेल तर त्याचा अर्थ आत किंवा मध्ये होतो, आणि न ला त जोडलेला असेल, तच्या वर्गातलं चिन्ह आहे तर त्याचा अर्थ शेवट होतो. तर हे व्यंजन वर्ण दाखवण्यासाठी मग कधी ते वर्णमालेत दाखवायचे की अक्षरमालेत दाखवायचे. अक्षरमालेत असं हलंत स्वरूपात द्यायचं नाही. अक्षरमालेत पूर्ण उच्चारलेलाच वर्ण दाखवायचा. म्हणजे हा क जो आहे तो व्यंजन वर्ण म्हणायचे, याला व्यंजन वर्ण म्हणायचे. आणि हा जो पूर्ण क असेल, हिला हलन स्वरूप नसेल तर त्याला म्हणायचं अक्षर किंवा व्यंजनाक्षर असं म्हणायचं. पूर्ण स्वरूपात पूर्ण उच्चारलेला वर्ण असेल तर त्यालाच अक्षर म्हणायचं. अपूर्ण असेल, जर असं हल स्वरूपात असेल तर त्याला व्यंजन वर्ण. म्हणूनच म्हटलेलं आहे वर्णमालेत व्यंजन वर्ण पाय मोडून किंवा हलन स्वरूपात लिहिला जातो. अक्षरमालेत तसा पाय मोडून लिहिला जात नाही. ही ती परीक्षेला आलेली आहे, लक्षात ठेवा.
म्हणून इथं दिलेलं आहे मी वर्णमालेत हलन स्वरूपात हे सगळे पायमोडलेले स्वरूपात अगदी स्वर घ्यायचे नाहीत, कारण स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, ते स्वतंत्र असतात, त्यांना कुणाचीही गरज नाही. पूर्ण उच्चारलेले जे ध्वनी असतात, अचा पाय मोडून चालेल का? तुम्ही असं कधी वाचलेलं आहे का बघा? आ असं वाचलेलं आहे का बघा? आहे का बघा? नाही. ते पूर्ण उच्चाराचेच असतात, स्वतंत्र वर्ण आहेत ते कुणाचीही मदत घेत नाहीत. व्यंजन मात्र इतर वर्णावर म्हणजे स्वरावर स्वरादीवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? व्यंजन म्हणतो. मग ती कधी व्यंजन होतात? वर्णमालेत व्यंजन होतात. अक्षरमालेत ती पूर्ण वर्ण होतात, म्हणजेच पूर्ण अक्षर होतात. आता ही चौथी टीप बघा. चौथ्या टिपेमध्ये काय दिलेलं आहे बघा. सर्व स्वर, एकूण स्वर किती आहेत? आपले पूर्वीचे 12 अधिक नवीन आलेले 2 आणि अ, इंग्रजीतून आलेले नवीन 2. 6 नोव्हेंबर 2009चा जो शासन निर्णय आलेला आहे, त्या शासन निर्णयाने 2 नवे स्वर आपल्या मराठीमध्ये अंतर्भूत झालेले आहेत. अरविंद माडगूळकरांनी त्यांना मराठीमध्ये स्थान दिलेले आहे. पुढे आणि मी ते तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे सर्व स्वर जे आपले पारंपरिक स्वर 12 अधिक नव्याने आलेले 2 स्वर किंवा स्वरादी, आपल्या स्वरादी कुठल्या? जुन्या 2 स्वरादी अम आणि आहा. काही जण आणि अ ला स्वरादीच मानतात. आधुनिक व्याकरणकारांचे आणि अ ला स्वरादी मानतात, पण त्याला तसं त्या JR मध्ये नाही. JR मध्ये नवे स्वरच दिलेला आहे, पण काही जण त्याला स्वरादी मानतात. तर काय म्हणते बघा, सर्व स्वर किंवा स्वरादीयुक्त व्यंजने म्हणजे अक्षर होय. सर्व स्वर, आता सर्व स्वर अ पासून अम आहा पर्यंत म्हणजे सगळे स्वर किंवा स्वरादीयुक्त. मग हा अ जो आहे त्याला क अधिक अ करून आपण काय केलं? पूर्ण क केला बघा. क अधिक अ बरोबर पूर्ण क. सगळे अ आ अधिक सगळं जोडून तुम्ही करू शकताय पूर्ण क. एखादा स्वर ही घेऊया, नवीन आलेल्या स्वरापैकी समजा ऍ घेतला, क अधिक ऍ बरोबर क्या. हा पूर्ण अक्षर झालं बघा, पूर्ण अक्षर झालं. स्वरादी घ्या, एखादा स्वरादी कुठला घेऊया? अम घ्या, आपलं पारंपरिक अम. क अधिक अम बरोबर काय झालं बघा? कम झालं, कम. म्हणजे सर्व स्वर किंवा स्वरादीयुक्त. आता हे स्वरयुक्त आहे, हे नवे स्वरयुक्त आहे, हा अक्षर हे स्वरादीयुक्त आहे. सर्व स्वर किंवा स्वरादीयुक्त व्यंजन, ही व्यंजन बघा म्हणजे काय? अक्षर होय. यावरून तुम्हाला काय समजलं? या वर्णमाले या घटकातील जे अंतर्भूत 4 घटक आहेत त्यामधला जो पहिला अक्षर जो आहे तो आपण इतक्या बारकाईने का पाहिला? कारण याच्यावर परीक्षेला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, तुम्हाला परत आणखी व्याख्येवर आधारित प्रश्न येईल. हे तर खूप महत्वाचं आहे. अमक्या व्यक्तीचा खून झाला वगैरे, तर लिहित असताना उद्या भविष्यामध्ये तुम्ही इन फ्युचर ज्यावेळेला अधिकारी वगैरे होणार त्यावेळेला परिपत्रके किंवा पत्रके किंवा काही अहवाल वगैरे लिहायचे असतील तर बारीक बारीक चुका ज्या आहेत त्या टाळण्यासाठी तुम्हाला हे खूप शुद्धाक्षर जे आहे म्हणजे शुद्ध लेखन जे आहे ते बारीक बारीक टाळून पुढे जाण्यासाठी, त्याचा प्रभाव तुमच्या त्या लेखामध्ये पडण्यासाठी या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकत शिकत पुढे जायचं आहे. म्हणून तुम्हाला मी स्वतंत्र ते दिलेलं आहे. अंत म्हणजे काय, आणखी पुढे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत शुद्ध लेखनाच्या. या वर्णमाला किंवा संधी असेल अशा बऱ्याचशा घटकामध्ये शुद्ध लेखनाचा भाग येतो, तर ते हळूहळू आपण सगळ्या याच्यामध्ये पाहणार आहोत. हे झालं अक्षर म्हणजे काय. आपण अक्षर म्हणजे काय आजच्या भागामध्ये या भागामध्ये पाहिलं. अक्षर म्हणजे काय? अक्षराचं दुसरं नाव आहे ध्वनी चिन्ह. आपण जे ध्वनी काढतो, आवाज काढतो, त्याचं जे चिन्ह असतं त्यालाच अक्षर असं म्हणायचं. मग त्याची फोड केली, अ म्हणजे काय, तर त्याचा अर्थ नाही किंवा नसणे किंवा नव्हे होतो. क्षर म्हणजे नाश किंवा नष्ट होणारे. या संकलित शब्दाचा अर्थ पण आपण पाहिला. अक्षर म्हणजे नाश किंवा नष्ट होणारे. त्याची पहिली व्याख्या जी आहे, आपल्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा म्हणजे अक्षर होय. खुणाला पहिलाच उकार का दिला, मोठा न का दिला, मोठा नचा अर्थ काय होतो. आणि मग दुसरी व्याख्या, ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा म्हणजे अक्षर होय. तिसरी व्याख्या आपण पाहिली, पूर्ण उच्चारलेला वर्ण म्हणजे अक्षर होय. चौथी व्याख्या, सर्व स्वर किंवा स्वरादयुक्त व्यंजने म्हणजे अक्षर होय. आणि मग त्याच्यावर आधारित या तिसऱ्या टिपेवर आधारित जी आहे टीप जी आहे, जी परीक्षेला येऊन गेलेली आहे ती आपण पाहिलं. मग वर्णमालेत हलन स्वरूप द्यायचं की नाही हे पाहिलं, द्यायचं. अक्षरमालेत ते हलन स्वरूप द्यायचं नाही हे पाहिलं. अंत म्हणजे काय ते पाहिलं आणि अंत म्हणजे काय ते पाहिलं. हलंत या शब्दाचा अर्थ म्हणजे काय पाहिलं. या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित शिकून पुढे जाणार आहोत.